अंतिम मतदार यादी प्रसिद्ध झाली असून सुमारे 1 लाख नवे मतदार वाढले आहेत अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली आहे। राम भक्तांवर दगडफेक करणाऱ्या प्रवृत्तींना ठेचून काढलं पाहिजे असं मनोगत भाजप युमोचे अध्यक्ष डॉक्टर किरण देशमुख यांनी व्यक्त केलं आहे। विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा 21 फेब्रुवारी रोजी होणार असून राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पदवीदान होईल। मराठा खुल्या प्रवर्गाचं गावनिहाय सर्वेक्षण सुरू झालं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर ग्रामीण पोलीस दलात बदलीचे वारे सक्रिय झाले असून 23 पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत। पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यासाठी प्रत्येकानं कामाला लागावं असा सूर पुणे येथे झालेल्या प्रदेश काँग्रेस समितीच्या बैठकीत आवळण्यात आला। नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीनं अभिवादनपर कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। पाच हजारांची लाच घेतलेल्या प्रकरणी वीज वितरण कंपनीचे तत्कालीन सहाय्यक अभियंता आणि खासगी इस्मास 3 वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे। येत्या 29 तारखेला कोल्हापुरात डिजिटल मीडिया संपादक आणि पत्रकार संघटनेचं अधिवेशन होणार आहे अशी माहिती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी दिली। कृष्णानंद विद्या मंदिराच्या माजी विद्यार्थ्यांना कृष्णानंद यशोदी पुरस्कारानं गौरवण्यात आलं। लोकसभा निवडणूक 16 एप्रिल रोजी होणार या चर्चेला अखेर पूर्णविराम मिळाला आहे। मुख्य निवडणूक आयोगानं हे वृत्त फेटाळून लावलं आहे। प्लास्टिक राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसह वापरावर केंद्रीय गृह मंत्रालयानं सक्त मनाई केली असून आदेशाचं तंतोतंत पालन करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे। लोधी समाजातर्फे होणाऱ्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आलं।